सेवा करता येत नाही, त्याला पंढरपूरच पाहिजे. म्हणून ते अलौकिक आहे. संत म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नये तुका पंढरीच्या. वारकऱ्यांनी सगळी तीर्थ का करायची असतात? यातलं एक पण आपल्या पंढरपूर सारखं नाही, हे कन्फर्म व्हावं म्हणून. त्यामुळे सगळी फिरलेली माणसं बरोबर सांगतात, आपल्यासारखा नाही. त्याचा तो अर्थ आहे. काही भगिनी भजनात असं म्हणतात, आमच्या त्या द्वारकेच्या कथेत आलेला परिवार होता, ते म्हणायचे, मुठीतल्या खारका बेटातली द्वारका, विठोबा सारखा देव नाही. चरणाची सेवा करायला आजही तिथंच जावं लागतं. अख्ख्या वृंदावनातल्या कथाकारांना वेड केलंय पांडुरंगाने. ते आजही सांगतात, पुरी दुनिया में भगवान को स्पर्श कर सके तो पंढरपुरी आना पडेगा. हे इथंच पंढरपुरात, अन्य कुठंच नाही. आहे तो उभा कृष्णच आहे, परंतु सगळ्या भारतात आहे त्याच्यापेक्षा निराळा आहे तो. तुम्ही अख्ख्या हिंदुस्थानात हिंडा, त्याच्या पोज निराळे आहेत. तुम्ही वृंदावनात गेला तर तो कृष्ण असा पार बाके बिहारी. आणि पंढरपुरात अभंग काय, समचरण दृष्टी. हा फरक पंढरपुरातला आहे. तिथं तो वाकडा तिकडा आहे म्हणजे सोपा नाही, वळणाचा आहे. म्हणजे आपल्याला तिथं सरळ प्रवेश नाही, कारण देवच वळणाचा आहे. आपलं सरळ काय असेल? पंढरपुरात तो सरळ आहे. याचा अर्थ म्हणजे तो तुम्हाला सरळ भेटणार, तो वळण घेणार नाही. तिथं अडचणच नाही, तिथं डायरेक्ट त्यांचीच भेट होते, मध्ये कोणीच नाही. बरं, बाकी तुम्ही वृंदावनात गेलात तर हातच लावू देत नाही, जवळ जाऊ देत नाही, जवळ येऊ देत नाही. आणि पंढरपुरात ते वारकरी आम्हाला सांगतात, एकादशी द्वादशीला 50 तास लागले ना. आता 50 तास हा जर लाईनीत उभा आहे म्हणजे किती दिवस? 2 दिवस 2 तास हा कुठं आहे? रांगेत. म्हणजे आंघोळ झाली असेल का? हा बिना आंघोळीचाच विठोबाला भेटून आला. एवढी फॅसिलिटी कुठंच नाही. बाकी ठिकाणी देव वाकडा तिकडा, इथे एकदम सरळ. एकाने विचारले, असं झालं कसं काय पंढरपुरात? ते म्हणले, पंढरपुरात कसं म्हणजे माणूस कुठेही किती आकडा तिकडा वाकडा आखूड कसाही असो, सासूरवाडीत सरळच असतो. रखुमाईनी सांगून ठेवलंय, ते माझे महाराष्ट्रातले लोक आहेत, ते इथं आले तर त्यांना सांगायचं नाही सोहळ्यात या, लांबच राहा. तुम्हाला त्यांना दर्शन द्यावं लागेल. पदर खोचून दिलेला निरोप आहे. बरं, सगळे पाय वाकडा, हात वर खाली, इथं मात्र सरळ उभं केलं. रुक्माई माता म्हणते, माझ्या महाराष्ट्रातली माणसं सरळ आहेत, माझ्या महाराष्ट्रातली माणसं साधी आहेत, तेव्हा तुमचे पण नियम थोडे जरा साधे करा. त्यामुळे कुठं जरी नसलं तरी पांडुरंग परमात्म्याच्या चरणाची सेवा, चरणाचा स्पर्श फक्त पंढरपुरात.